पोट्ट्या पोट्ट्या कान बे काय जरा तयारी बियारी करून बस. पोरगी पाहायला जायचं आहे आपल्याला. हा संबंध कुठचा आहे? अहो बाबा, दलालानं आणला हा संबंध. दलाल म्हणजे कोण हो डॅडी? लग्नाचे संबंध आणणाऱ्याले दलाल म्हणतात. का हो डॅडी, तुम्ही बी माझ्यासाठी लग्नाचे लय मोठे संबंध आणले होते, मग तुम्ही बी लय मोठे दलाल आहे. अबे साले, हरामखोरा, अमावस्याची पैदास, तुले झाल्या झाल्या इकून टाकलं असतं ना तर मला लय परवडलं असतं. अरे लहान आहे तो, त्याले नाही समजत एवढं. कायचा लहान आहे हा? लग्नाच्या आधी दोनदा बाप होता राहिला. मागच्या वर्षी लग्न लावून दिलं असतं ना नाही याचं, तर याला या वर्षात 2 लेकरं झाले असते. अहो डॅडी, एका वर्षात 2 लेकरं कसे पैदा होईल? माया लग्न काय बकरी सोबत लावून द्यायचा विचार होता का काय? अबे बिन डोसक्याच्या, एका वर्षात 2 लेकरं बी होऊ शकतात ना जुळे. अरे हे तर माझ्या दिमागात आलंच नाही. त्यासाठी डोक्यात मेंदू तर पाहिजे, निरा भुसा भरेला त्याच्यात. का रे वानेरा, कशी आहे मग ते पोरगी? पोरगी का? पोरगी लंब्या केसाची, 2 डोळ्याची, 2 हात आणि 2 पायाची आहे बा. तुया काय गोळ्या संपल्या का रे सळेल दिमागाच्या? मी विचारू राहिलो पोरगी संस्कारी आहे का? आता ते दलाल सांगीन ना. पोट्ट्या, जाय चांगला रिन साबणानं अंग घासून ये. चांगला चमकला पाहिजे पोरी समोर. घासू घासू काय अंगाची कातडी काढू का? अबे बैल खांद्या, 15 दिवसातून एकदा तर आंघोळ करतो तू. सारा वास उरला तर अंगाचा. अहो डॅडी, वास माझ्या अंगाचा नाही, तुमच्या शर्टावर मांजर हागेलाय त्याचा येऊ राहिला. कुठून हागेला रे? शर्टाच्या आतून. का रे, मले बी आता दाढी कटिंग करायला जावं लागेल, पोरगीस पाहायला जायचं आहे म्हणून. अहो बाबा, तुमचं सगळं सरसपाट आहे, तुम्हाला काही दाढी बिडी करायची गरज नाही. आणि तसं बी तुम्हाला थोडी पाहायला चाललो आपण पोरगी. मग काय मी तिकडे उघडा भोंगळा येऊ का? तुम्हाला कायले या लागते तिकडे? तुम्हाला काय समजते पोरी मध्ये? अबे झाकण झुल्या, मला जर काही समजलं नसतं ना तर तू या जगातच नसता. माशाच्या पिल्लाले पोवायलं आणि बापालं ... समजून घे तू आता पुढचं. तुमची जशी जशी वय होऊ राहिली ना, तुम्ही तसं जवान पोरासारखे वागू राहिले आता. अरे मेरी उम्र 55 की है, लेकिन मेरा दिल अभी भी जवान है. पोरा, चांगली आंघोळ कर, मस्त फेसवॉश लाव तोंडाले, चांगलं तोंड चमकलं पाहिजे. डॅडी, फेसवॉश कुठे आहे आपल्या घरी? भांडे घासायच्या साबणाने आंघोळ करतो मी. तोंड धुवायला ढुंगण धुवायला एकच साबण आहे आपल्या घरी. अबे वानेर तोंड्या, तुझे तोंड चांगलं नाही, पण शब्द तर चांगले वापरत जाय जराशे. अहो डॅडी, मी तुमच्यावर गेलो आहे म्हणून मी चांगला दिसत नाही. त्या दिवशी जर मेडिकल बंद नसते ना तर तुझ्यासारखी औलाद पैदा नसती झाली. अहो तुम्हाला एवढाच कटाळा आला माया, तर पैदा झाल्यास मला इकून काढून टाकलं टाटा अंबानीले. अबे काढलं होतं मी तुला इकाले, पण भंगारवाल्यानं बी घेतलं नाही तुले. मी काय म्हणतो, भांडणं उद्या करा, पण लग्नाचं काय आहे ते पहा आज. आता कोण पोरगी देईल बाबा तुम्हाला? अबे झाकण झुल्या, माया लग्नाचं नाही, गण्याच्या लग्नाचं पाय काय आहे तर. अहो बाबा, दलाल आला नाही अजून, तो आला की निघू आपण. पोरीले आजी आहे का? हाय वाटतं. यस, अभी मजा आएगा ना भिडू. बाबा आहे का पोरीला? काही माहित नाही. बाबा वारेल असेल पोरीचे. तुम्हाला कसं माहित? तुमची सेटिंग जमवायची आहे का तिथं? अबे भद दिमागाच्या, अंदाज लावला म्या. तुम्ही गेले नाही अजून पोरगी पाहाले? पोरगी पाहणं म्हणजे बाजारातला भाजीपाला होय का? गेला नानला घरी. इथं बसून थकाला गोष्टी करून वेळ वाया गमून राहिले काय? अव झांबले, दलाल येऊ राहिला, त्यानं आणलाय हा संबंध, तर त्याच्या संग जा लागेल ना. हे दलाल लोक फसवतात बरं. कोण म्हणे तुले? मलाच फसविलाय ना. मला दलाल म्हणे चांगला चंद्रासारखा नवरा पाहून देतो, आणि मला गळ्यात बांधून दिलं तुम्हाला वांदे तोंडाचे. मले बी दलाल म्हणे ऐश्वर्या राय पाहून देतो म्हणे तुम्हाला, पण मला भेटली रानू मंडल. मी होती म्हणून राहिली, दुसरी असती तर राहिली नसती इथं. मग कायले थांबली? जाय ना आजच निघून. गण्या संग मी बी एकाच मंडपात लग्न करतो. गण्याले नवी माय बी येईल आणि मले नवी सून बी येईल. मग मले बी नाही येईन ना. का हो डॅडी, इथं माया लग्न जमून नाही राहिलं आणि तुम्हाला तुमच्या लग्नाचं पडेल आहे का? तुमचं वानेरासारखं तोंड पाहून तुमच्या संग कोणी लग्न बी करणार नाही आता. अरे बाळा, यो माणूस पहिलेपासूनच पापी नजरेचा आहे. कोणत्याही बायेकडं बायकोच्या नजरेनं पाहते हो माणूस. अव एकाच बायकोनं माई एवढी जिरवली, आता कोणत्याच बाईकडे पाहत नाही मी. खत्म.
तुम्ही चाललं तुमचं, मला नाही करायचं लगन फगन. अरे पोट्या, असं नसते म्हणत. नाही हो बाबा, आता मला नाही करायचं लगन बिगन. चाल दे यायची भांडणं. तू काय करत नाहीस लगन? ते बाप बी लगन करन. हा, मी तर तयार आहे लगीन करायले. अहो कुठे होते दराल तुम्ही? कवाची वाट पाहून राहिलो आम्ही. अहो तिच्यामुळे उशीर झाला. अहो बायका असंच डोक्यात जाईल, माणसं चालू कामामध्ये अडथळा आणतात. अहो महाशय, बायकोमुळे नाही हो, बसमुळे उशीर झाला. नाव काय आहे मग? हेळकुंबा. हेळकुंबा? एवढं जुनं नाव? हा, माई बायको जुनीच आहे. अबे तुझ्या बायकोचं नाव नाही विचारलं म्या. पोरीचं नाव सांग, पोरीचं. पोरीचं नाव रंभा. काय म्हणला? कोणता खंबा? अहो बाबा, खंबा नाही, रंभा रंभा. पोरगी चांगली आहे ना पण? अहो ताई, पोरगी एकदम गरीब गाय आहे, गाय. आ गाय? मला पोरीसोबत लग्न करायचं आहे, गाई म्हशी जनावरांसोबत नाही. अबे खेकड्या, पोरीचा स्वभाव गरीब आहे, पण मला तापट स्वभावाची पोरगी पाहिजे. मी काय म्हणतो, पोरीचे आजोबा काय करतात? पहिले मला सांगा, तुम्हाला लग्न कोणासोबत करायचं आहे? पोरीसोबत करायचं का पोरीच्या आजोबासोबत करायचं आहे? पोरीचं खानदाने माहीत पाहिजे ना, म्हणून विचारलं. हो, लोक काही लग्नाला पाहून नाही राहिले, आता पाहून जाईल पोरीसोबत बी लग्न करून राहिले, आणि तुम्ही कुठे खानदानाचं काढून राहिले का हो? मग पोरगी चांगली आहे का कवडी अशी? नाही, निब्बर आहे ना, 50 वर्षाची. म्हणजे म्हातारी गळ्यात बांधून देऊ राहिले तुम्ही आता? अबे झाकण झुल्या, पोरीला 19वे वर्ष चालू आहे फक्त. तुमचं काय नातं आहे पोरीशी? ते पोरगी माझ्या आतेभावाची पोरगी आहे. बरं. गण्या, आवरलं नाही का? चाल ना. कुठे जायचं आहे? अहो काका, गण्याला पोरगी पाहायला जायचं आहे ना. तू नको येऊ रे बा आमच्या संग. तू जिथं आमच्या संग आला ना, तिथं आमची सोयरीक जुटलीच नाही, वापस यायला लागला आम्हाला घरी. पनोती नाही, महापनोती आहेस बाबा तू. अहो काका, पोरी तुमच्याच पोराला पसंत करत नाहीत, यात माई काय गलती आहे सांगा बरं तुम्ही? मग काय माई गलती आहे का? हो, मग तुमचीच गलती आहे. तुमचं पोरग तुमच्यासारखंच दिसते म्हणून त्याला कोणी पसंत नाही करत. म्हणायचा अर्थ काय आहे तुया? मी चांगला नाही दिसत? अहो काकूने तुमच्यासोबत मजबुरीत लग्न करायला आहे. बरोबर बोलला. घरी बी असंच बोलतं का रे तू? तुझ्या बापाच्या वयाचा हाव ना मी बी. काय? मी बी तुमच्या पोराच्या वयाचा हाव ना. चुप ना रे रावल्या तू, चबरेपणा कमी करत जा ना. येऊ दे ना या पोराला बी आपल्या संग. काऊन? अहो या कयातल्या तोंडाच्या पोरामुळे तुमचं पोरग उठून दिशील ना. लवकर निघा मग, नाही तर पोरगी तिथं म्हातारी होईल. जायाच्या आंधी सुनबाई, जरासा शेंट दे बरं, मारतो जरासा अंगावर. पोरगी तुमच्यासाठी पाहायची आहे की गण्यासाठी पाहायची आहे? अवदासा 4 दिवस झाले मी अंग नाही धुएलाय. अंगाचा वास नाही आला पाहिजे म्हणून मारा लागू राहिला शेंट. हो, हाय का कोणी घरी? सुट्टे नाही हो, पुढचं घर घ्या. ओ भिकारी नाही आम्ही, पण तोंडावरून तर तुम्ही भिकारीच वाटू राहिले. मग तोंडावरून तुम्ही बी जॉनी लिव्हरचे सावत्र भाऊ वाटू राहिले. पण तुम्ही हाय कोण? अहो पोरगी पाहायला आलो मी ते जरा मुतायला गेलतो. अरे दलाल साहेब, तुम्ही आणले का हे बकरे, म्हणजे पाहुणे? हो या पाहुणे, या घरात या. हे पा पाहुणे हो, ते पोरग मधात बसलाय, त्याचं लग्न करायचं आहे. अच्छा, पोराले पायाचं कामच नाही? पायाचं काम नाही मग डोळे लावून घेऊ का? अहो माया म्हणायचा अर्थ असा आहे की पोरग बाकीच्या पोरासारखं नाही आहे. बाकीच्या पोरासारखं नाही म्हणजे माणसाईत तर आहे ना. मग आमची पोरगी थोडी देशी दारू पेते, ते बी बिनवेसनीच आहे. पाहुणे हो, तुमचे आजोबा काय काम करत होते? माया आजोबा का? माया आजोबा प्रोफेशनल डान्सर होते. सरकारी नोकरीले होते वाटते. नाही हो, तमाशाचा फळ होता माझ्या आजाचा. नाचत होतं आमचं म्हातारं तमाशात, लय नाचाचा नाद होता. बरं पाहुणे हो, तुम्ही काय काम करता? मी नंबर अनालिसिस करून त्याच्यावर पैसे लावतो. म्हणजे आकडे खेळता हो ना? हा, मराठीत काही लोक त्याला आकडा खेळणं बी म्हणतात. पोरीले बोलवा लवकर. हो, तयार होऊ राहिली ती. पोरीले टाइम लागते तयार व्हायले, पोरासारखं थोडी आहे लावले पावडर की निघाले. मेकअप जरा कमीच करायला लावा पोरीले, नाही तर लग्नात ओळखू येणार नाही. नवरदेव म्हणेल आपण तर पसंत फॉरेनची कोंबडी केलती, पण हे कडकनाथ कशी काय भेटली? तू चुकणारे खेकड्या, तुझ्यामुळे माझ्या पोराच्या लय सोयरीक मुळला आहे. बरं बोलवा मग पोरीला. बेटा रंभा, पाणी घेऊन ये पाहुण्यांना. अहो डॅडी, पाण्याच्या टाकीत उंदीर मेला. काही होत नाही, तू पाणी घेऊन ये फक्त पाहुण्याले. चालूच राहते आमच्या घरी. काल बी जेवता माझ्या ताटात पाल पडली होती. पाली सकट भाजी पिऊन घेतली म्या. कुठं अन्न वाया गमावता? अन्न हे पुरं ब्रह्म असते. आली पोरगी आली. अबे उतावळा नको होऊन, झाकण झुल्या, शांत बसणं. अहो घ्या पाणी. राहू द्या, तहान नाही आम्हाला.
तहान तर लागेल आहे मले, पण या सळेल उंदराचं पाणी कोण पिल बापा? काही विचारायचं असेल पोरीले तर विचारून घ्या. तुमची आवडीची भाजी कोणती आहे? काय लहान पोरावानी प्रश्न विचारून राहिले. बर, पायथागोरसचा सिद्धांत काय आहे? बेसन बेसन आहे माझ्या आवडीची भाजी. तुमचा आवडीचा छंद काय आहे? गाणे म्हणणं. म्हणून दाखवा बरं मग एक. शांताबाई शांताबाई शांताबाई, मामीला बोलवा मामाले बोलला. शांताबाई. तुमचा आवाज भारी आहे, पण इथून पुढे मनातल्या मनातच गाणं म्हणत जा. बरं, तुम्हाला लग्न काऊन करायचं आहे? मला नव्हतं करायचं लगन, पण माय बापानं लफडं पकडलं ना, म्हणून करून राहिली. चुप ना अवदासे, मजाक करून राहिली ते. मजाक करायची लय सवय आहे पाहुणे हो आमच्या पोरीले. का रे दलाल, तू तर म्हणे की पोरगी गरीब गाय आहे. अहो बाबा, मला काय माहित होतं की हे लावारीस गाय आहे म्हणून. बरं, शिक्षण किती होईल तुमचं? शिक्षण म्हणजे कलेक्टर होता राहिली मी थोड्याशा मार्कानं. थोडेसे मार्क असतील, 1-2, काही नाही होत. अहो नाही हो, 99 मार्कानं. आपल्याला तर नाही आवडली बा पोरगी. मला बी नाही आवडल्या बुड्ड्या तू. चुप बसा ना बाबा तुम्ही. मला आवडली ना पोरगी. इतका कसा काय तुंबेल आहेस रे तू बायकोसाठी? मला माहित नव्हतं एवढा तुंबेल आहेस म्हणून तू. तुंबेश. बरं पाहुणे हो, नवरदेव काय काम करतो मग? काही नाही करत, दिवसभर गल्ल्यानं हिंडते इकडे तिकडे. गल्ल्याने हिंटो? दलाल तर म्हणे की नोकरीला आहे पोरग. अहो साहेब, हिंटो म्हणजे त्याची नोकरीच हिंडायची आहे. अशी कोणती नोकरी आहे? प्रोफेशनल मिल्क सप्लायर आहे आमचं पोरग. आमच्या समोर जास्ती इंग्लिश नका आणू. काय करतो ते सांगा. अहो घरोघरी जाऊन दूध विकतं. मग दूधवाला म्हणा ना, एवढी इंग्लिश भादराची काय गरज आहे? खेकड्या तू चुप रे. लय सोयरिका मोडल्या तर माझ्या पोराच्या. आता हे जर त्या सोयरीक मोडली ना, तर त्या जीवच घेतो मी आता घरी जाऊन. पोरी, तुला जर पोराला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घे. तुम्हाला खायला काय आवडते? मला सर्व चांगलं चांगलं खायला आवडते, पण मला स्वयंपाकाचं जिवार येते. त्याचं टेन्शन नका घेऊ मॅडम तुम्ही. तुझ्यासाठी मी कच्चे तांदूळ बी खाईल. अबे तुंबेला, मला दात नाही ना, तर मी कसे खाऊ तांदूळ? बाबा, तुम्ही तुमच्यासाठी दुसरी बायको करा ना. अबे हराम खोरा, या झिपऱ्या पोरीसाठी तू मला काय दुसरी बायको करायला लावतं का? असा कसा तुंबेल आहेस रे तू बायकोसाठी? कोण हे झिपरी पोरगी? इले स्वयंपाक नाही येत, काही नाही. तुम्ही चुप ना हो बाबा. मी तिच्या हातची मॅगी खाईल. काव तुला मॅगी बिगी यायचे ना बनवता? हो, मला फक्त मॅगीच येते. ते मी 2 मिनिटाची मॅगी 20 मिनिटात बनवतो. चालेल, मले अर्धा घंटा लावला तरी चालेल. मी थांबील तुझ्या मॅगीसाठी. काय पिढी आली आजकालची. बापा, अजून लग्न बी नाही झालं तरी पोरग बायकोच्या इशाऱ्यावर अजून बैलासारखं नाचू राहिलं. बायकोचा बैल.